एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। रोहन अहेरला घटनास्थळी आणलेला आहे। पोलीस संपूर्ण घटनेचं आता रिक्रिएशन करणार असल्याची माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आहे, रोहन अहेर याला घटनास्थळी आणण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर कालच्या प्रकारानंतर आता पोलीस संपूर्ण घटनेचं रिक्रिएशन करणार आहेत। नेमकी घटना ही कशी घडलेली होती, काय काय त्यावेळेला घडलेलं होतं, या सगळ्याचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आणि या सगळ्यामध्ये आता रोहन अहेरला देखील घटनास्थळी आणलेला आहे। पोलीस या संपूर्ण घटनेचं रिक्रिएशन करणार आहेत आणि त्यासाठीच त्याला इथे बोलावण्यात आल्याची माहिती सध्या मिळते। पोलिसांकडून हा तपास सुरू झालेला आपण बघतोय। कृष्णा आवटी माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, आता रोहनला घटनास्थळी आणलंय आणि पोलीस या संपूर्ण घटनेचं रिक्रिएशन करणार असल्याची माहिती मिळते। सुमित, संपूर्ण ह्या घटनास्थळी म्हणजे आर्य स्टुडिओज जो आहे तो क्राईम सीनवरती रोहन अहिरला जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि या रोहन अहिरला पाहायला गेलं तर संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण सीन क्राईम सीन जो आहे त्या ठिकाणी रिक्रिएशन केलं जाणार आहे पोलिसांचं। आणि डीसीपी क्राईम ब्रांचचे डीसीपी जे आहेत विशाल ठाकूर हे देखील या क्राईम सीनवरती उपस्थित आहे। यांच्या समोरच जे आहे ते पोलीस आणि रोहन अहिर यांचे जे आहे ते क्रिएशन केलं जाणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कशा प्रकारे कालचा इन्सिडेंट घडला किंवा जो आर्य होता, जो रोहित आर्य होता, ह्या सर्व घटना कशी आली, कुठून कशा काही प्रकारे रोहित आर्य याने जे आहे ते पोलिसांशी संपर्क केला आणि त्याचबरोबर त्या मुलांशी जेव्हा तो ऑडिशन घेत होता, ह्या संपूर्ण घटनाचा रिक्रिएशन जे आहे ते केलं जाणार आहे। आणि त्याच संदर्भात अहिर याला जे आहे ते क्राईम सीनवरती आणण्यात आले आणि संपूर्ण माहिती जी आहे ती त्याच्याकडून देखील घेतली जाणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर त्यानंतर मुंबई पोलीस देखील जे आहे ते या खिडकीतून म्हणजे डकच्या त्या इमारतीच्या डकमधून खिडकीतून आत गेले। हा सर्वाचाच रिक्रिएशन जे आहे ते करण्यात येणार आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर डीसीपी डीसीपी आणि त्याचबरोबर अहिर हे सर्वच जे आहे ते आता क्राईम सीनवरती आपल्याला रिक्रिएशन करत आहे आणि रिक्रिएशनला जे सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। पण नेमका रोहन अहेरचा या सगळ्या प्रकारामध्ये काय रोल होता, त्या सगळ्या संदर्भातली पण माहिती कृपया द्या। नक्कीच पाहायला गेलं तर रोहित आहिर जो आहे तो या संपूर्ण प्रोडक्शनचा हेड होता आणि ह्या प्रोडक्शनच्या हेडच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये हा देखील जे आहे ते कॅमेरा पर्सन आणि त्याचबरोबर प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम जो आहे तो सांभाळत होता सर्व पाहायला गेलं तर। आणि एकंदरीत जो आर्य होता त्या आर्याचा मित्र देखील जे आहे ते मित्रत्वाच्या खातीर देखील तो काम करत होता असं देखील जे आहे ते त्याने माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि हा संपूर्ण सीन जो आहे तो काल त्याने ज्या प्रकारे अहिर याला माहीत पडलं की आर्य जो आहे तो वेगळ्या पद्धतीने वागत आहे किंवा किडनॅपिंगचं प्रकरण जे आहे ते करत आहे। अगदी पाहायला गेलं तर त्याने त्या ज्वलनशील पदार्थ देखील जे आहे ते या स्टुडिओमध्ये आणून ठेवलं होतं। त्याच दरम्यान अहिर याने जे आहे त्या संपूर्ण ह्याला आर्य याला विरोध केला। त्यामुळे त्या अहिरला कुठेतरी हे चुकीचं घटना होत आहे किंवा चुकीचं आर्य करताना त्याला आढळून आलं। त्यानंतर त्याने थेट पोलिसांशी संपर्क साधला, जे पालक होते स्टुडिओच्या बाहेर। बरोबर, या सगळ्यानंतरच हा घटनाक्रम पुढे आला। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। इथे घेतो